नाही काही नाही, जवळ जवळ आहे बरं. जवळ घ्यायचं, आज थोडं पुढं जायचं, इकडे तिकडे फिरवायचं. डायरेक्ट इथे या, जवळ या, जवळ या. जवळून मागं जा. जमा करते त्यातनं जय शबरी माता. आदिवासी आज आम्ही आलेलो आहोत नाशिक या ठिकाणी. आज जिल्हा अधिकाऱ्यांकडं आज या ठिकाणी वनजमीन गायरान जमीन तर या ठिकाणी आज आपले लिंबाळ्याचे केदूभाऊ आणि पूर्णस्टीम या ठिकाणी राजूभाऊ आलेले आहेत. तर या पूर्णस्टीम आज म्हणजे या ठिकाणी तारीख होती आणि त्या तारखेच्या नियमानुसार सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. मी दीपक बर्डे शबरी माता अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे सचिव शरद भाऊ पवार ते बी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलो की आपण बार वन जमिनी आणि गायरान जमिनीसाठी आपण कलेक्टर ऑफिसला चक्रा मारतो, पण कुठंतरी आपल्याला फायले अपत्र केल्या जातात, कुठंतरी कुठलं तरी एखादा कागद इकडे तिकडे गाळ केल्या जातात, अनेक फायले गाळ होतात. पण त्यासाठी बी आपल्याकडे पर्याय भरपूर आहे. म्हणून आम्ही आता भाऊंना ते सांगितलं कुठलाही पर्याय असो त्याला आपण त्या पर्यायाला कुठंतरी निर्णय लागेल, कुठंतरी आपण त्याला काहीतरी करू. तर त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की इथून पुढं कोणाच्या वन जमिनी गायरान जमिनी नावावर होत नसेल तर तुम्ही शरद भाऊला की आम्हाला व केदू भाऊला आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला सांगतो 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्हाला मालक करून देणार. ही जिम्मेदारी माझी लागली आणि त्यासाठी आपली तयारी लागेल. आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आणि आपण आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो. असंच आपण आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी भांडणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाल्यामुळं मी शबरी माता संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. जय आदिवासी, जय एकलव्य, जय शबरी माता. जय शबरी माता, जय एकलव्य, जय एकलव्य माता, जय एकलव्य. ओके.